महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। देशसेवेसाठी निस्वार्थ सेवा करणारे नायब सुभेदार नितीन ठाकूर सेवानिवृत्त। शेकडो नागरिक मिरवणुकीत सामील। पेण तालुक्यातील दीव गावाचे सुपुत्र देशासाठी निस्वार्थ भावनेने तब्बल 24 वर्षे सेवा बजावणाऱ्या ऑपरेशन सिंदूरचे रिअल हिरो ऑर्डिनरी नायब सुभेदार नितीन रामचंद्र ठाकूर हे भारतीय सैन्य दलाच्या सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत। त्यांचे शौर्य, निष्ठा आणि कर्तव्यपरायणतेमुळे त्यांनी समाजात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे। नितीन ठाकूर यांनी आपल्या सेवा काळात अनेक कठीण आणि धोकादायक मोहिमांमध्ये सहभाग घेत देशाच्या सुरक्षेसाठी मोलाचे योगदान दिले। विशेषतः ऑपरेशन सिंदूरमधील त्यांच्या धाडसी कामगिरीमुळे त्यांना रिअल हिरो म्हणून ओळख मिळाली। सीमेरेषेवर कर्तव्य बजावताना त्यांनी अनेक आव्हानांना सामोरे जात देशसेवेचा आदर्श घालून दिला। त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने संपूर्ण वाशी खारेपाट विभागातर्फे गावकऱ्यांकडून, सहकारी जवानांकडून आणि कुटुंबियांकडून भावनिक वातावरणात त्यांचा सत्कार सोहळा करण्यात आला। या निमित्ताने शिवतेज युवा फाउंडेशन रायगड संस्थेच्या वतीने वाशी जगदंबा माता मंदिर येथे भव्य स्वागत करून माजी सैनिक संघटनेच्या वतीने मिरवणुकीने वाजत गाजत सन्मानाने वाशी वडाव दीव असा प्रवास करत असताना ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी केली। त्यांच्या दीव येथे त्यांचा सत्कार समारंभ 28 मार्च 2026 रोजी झाला। यावेळी वाशी लढाव दिवस येथील सामाजिक कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या वीर जवानाला भव्य मानवंदना दिली आणि मिरवणुकीत सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी केला। देशभक्तीपर गीतांनी कार्यक्रमाची रंगत वाढली आणि प्रत्येक नागरिकाच्या मनात देशप्रेम निर्माण झाले। सूत्रसंचालन गणेश थवई यांनी केले। तुमची देशसेवा आमच्यासाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी बाब आहे। ऑर्डिनरी नायब सुभेदार नितीन रामचंद्र ठाकूर यांचा हा प्रेरणादायी प्रवास प्रत्येक तरुणासाठी मार्गदर्शक आणि पुढील आयुष्यासाठी दिशा देणारा ठरेल। हेमंत पाटील, अध्यक्ष, शिवतेज युवा फाउंडेशन, रायगड। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनाजी घरत, सहतृप्ती भोईर, पेण।